मॅम तुमचं व्हॉइस नीट येत नाहीये, थोडा प्रॉब्लेम देते. माझा आवाज नाही येत आहे. ओके, मी स्टार्ट करू का? हो हो. ओके ओके. गुड आफ्टरनून ऑल. चला, माझा आवाज येतोय ना? मॅडम इको येतोय तुमच्या आवाजात. दोन मोबाईल कोणाच्या शेजारी आहेत का? माझा आवाज येतोय का नीट? हो येतोय. ओके ओके. चला चला चालूया धावूया, आनंदाने जीवन जगूया. चला धावूया पळूया, रोगमुक्ती जीवनाचा आनंद मोठं घेऊया. पाहिजे. ते एकतर प्रॉब्लेम बारीक येतोय तिचा आवाज. आवाज डबल येतोय मॅडम. इतरांनी आपले मोबाईल म्यूट करा, म्हणजे बाकीचे आवाज येणार. ओके. आनंदाने जीवन कोणाला जगायचे नसते. सगळ्यांनाच वाटते आपण आनंदी जीवन जगूया, पण जसे जसे वय वाढत जाते तसे तसे आरोग्याशी संबंधित समस्या पण वाढत जातात. त्यातीलच एक आणि अधिक नजरेस येणारी समस्या म्हणजे गुडघेदुखी. वयाच्या 40 नंतर निर्माण होणारे गुडघ्या संबंधीचे विकार समस्यांचे निराकरण जाणून घेण्यासाठी लेवा सखी घे भरारी ग्रुप तर्फे हा आजचा वेबिनार आपण आयोजित केला आहे. लेवा सखी घे भरारी ग्रुप हे आपली संस्कृती व संस्कार जपण्यासाठी, ते समृद्ध करण्यासाठी एक प्रयत्न करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा, वेगवेगळे वेबिनार आपल्या माहितीसाठी घेत असतात. घे भरारी ग्रुप या मंडळाचे एक फेसबुक पेज आहे आणि जे काही आपण कार्यक्रम लेवा सखी घे भरारी ग्रुप द्वारा आयोजित केले जातात त्यांचे फोटो, व्हिडिओ आणि माहिती ते सगळं आपण लेवा सखी घे भरारीच्या फेसबुक पेजवर शेअर करत असतो. गोष्टी जाणून घ्यायच्या असतील त्यांनी एक वेळेस लेवा सखी घे भरारी ग्रुपचे फेसबुक पेजला लाईक करून त्याला जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ही सर्व माहिती मिळू शकते. चला तर आपण सर्वजण जास्त वेळ वाया न घालवता आपण इथं ज्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत त्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी भाग्यश्री पाटील, आजच्या कार्यक्रमाचे तज्ञ मार्गदर्शक, ज्यांनी हजारो लोकांना मदत केली असे उत्कृष्ट व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर मनीष चौधरी सरांचे आपल्या कार्यक्रमात स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सरांचा थोडक्यात मी परिचय देऊ इच्छिते. डॉक्टर मनीष चौधरी सरांनी आपले शिक्षण धुळ्यातून पूर्ण केले. त्यानंतर ऑर्थोपेडिक मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर फर्स्ट एशियो ऑर्थोस्कोपिक काँग्रेस फेलोशिप नेव्हिगेशनच्या सहाय्याने त्यांनी ऑर्थोस्कोपिक मध्ये प्रशिक्षण घेतले. जर्मनीत जाऊन त्यांनी जॉईंट रिप्लेसमेंट मध्ये फेलोशिप देखील प्राप्त केले आहे. महाराष्ट्र तसेच पंजाब, चंदीगड, जम्मू काश्मीर अशा प्रकारे संपूर्ण भारतभर डॉक्टर मनीष चौधरी सर आपली सेवा देत असतात. तसेच स्पोर्ट्स इंजुरी मध्ये त्यांचा हातखंडा आहे आणि नी रिप्लेसमेंट, नी ऑर्थोस्कोपी, शोल्डर ऑर्थोस्कोपी, शोल्डर अल्ट्रासोनोग्राफी अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रियाही ते करत असतात. त्याचबरोबर नॉर्दर्न जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरचे ते संचालक आहेत. चला तर मग जाणून घेऊया डॉक्टर मनीष चौधरी सरांकडून गुडघ्या संबंधीच्या आजारांची माहिती. तर मी डॉक्टर मनीष चौधरी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करावे. नमस्कार, मी डॉक्टर मनीष चौधरी बोलतोय. सर्वप्रथम मी थँक्यू म्हणू इच्छितो लेवा सखी घे भरारी या ग्रुपला की त्यांनी आज मला इन्व्हिटेशन दिलंय की नी जॉईंटचे प्रॉब्लेम्स आणि त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. होप माझा आवाज सगळ्यांना येत असेल नीट आणि स्क्रीन मी आता शेअर करतोय. ओके, तर एक फेमस वृत्तपत्र आहे टाइम्स ऑफ इंडिया. तर या टाइम्स ऑफ इंडियाने पण असं म्हटलेलं आहे की भारत हा जवळजवळ 2025 पर्यंत सगळ्या आजारांचं माहेरघर असेल. म्हणजे जर आपण बघितलं तर त्यात डायबिटीस आलं, ब्लड प्रेशर आलं, अस्थमा आलं, पण याच्यामध्ये जवळजवळ 60 मिलियन पीपल एवढ्या लोकांना आर्थरायटिस हा आजार भेडसावणार आहे 2025 पर्यंत.
त्याच्यामुळे पेनफुल नी म्हणजे दुखणं, गुडघेदुखी हा प्रॉब्लेम खूप आधीपासूनच होता आणि त्याच्यावर आपण खूप दिवसांपासून ट्रीटमेंट प्लॅन करतोय, त्याच्यावर खूप रिसर्च झाले. पण कधी कधी कार्टिलेज हे असं असतं की गुडघ्याचं आवरण की ते परत कधी तयार होत नाही. म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस हा जो आजार आहे हा जगातला सगळ्यात जुना आणि सगळ्यात क्रोनिक आजार आहे. म्हणजे आपण बघतो की मम्मीज आहेत, त्या मम्मीच्या उत्खनामध्ये पण आपल्याला असं आढळून आलंय की त्यांना पण त्या काळात पण ऑस्टिओआर्थरायटिस हा आजार होता. आणि त्याच्यामुळे हिप्पोक्रेट्स सुश्रुत यांनी पण असं म्हटलेलं आहे की इट इज अ प्रोग्रेसिव्ह कार्टिलेज डिसीज, म्हणजे हा आजार जो आहे हा प्रोग्रेशनच होणार आहे आणि हा कधी क्युरेबल होत नाही, कारण गुडघ्याचं जे आवरण असतं ते कधी परत तयार करता येत नाही. म्हणून आजचा टॉपिक आपला असा आहे की ऑस्टिओआर्थरायटिस आणि हे या मिलेनियमचं चॅलेंज आहे. तर आपण बघूया की आर्थरायटिसचा शब्दशः अर्थ काय आहे. तर आर्थरायटिस हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला असतो. एक म्हणजे ऑर्थ्रोस म्हणजे जॉईंट आणि आयटिस म्हणजे इन्फ्लॅमेशन म्हणजे सूज येणे. जवळजवळ 90 ते 100 प्रकारचे आर्थरायटिस आहेत. त्याच्यापैकी 3 आपण नॉर्मली कॉमन बोलीभाषेत वापरतो आणि त्याचं आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. ते म्हणजे एक म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस, दुसरं म्हणजे रोमॅटॉइड आर्थरायटिस आणि तिसरं म्हणजे गाऊट. तर ऑस्टिओआर्थरायटिस हा कसं वयोमानानुसार जी गुडघ्याची झीज होते त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा थोडा कमी वयात होतो, म्हणजे 40 ते 50 मध्ये जर गुडघेदुखी वगैरे सुरू झालेली असेल किंवा बाकीचे सांधे पण जर दुखत असतील तर त्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो. आणि गाऊट आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की जर युरिक ऍसिड वाढलेलं असलं तर त्या युरिक ऍसिडमुळे जनरली पायाचा अंगठा पासून सुरुवात होते आणि बाकीचे सांधे पण हळूहळू दुखायला लागतात. तर मग भारतातच का असा प्रॉब्लेम आहे आणि भारतामध्येच का एवढं आपण विचार करतो आणि आपल्याला याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तर आता भारताची पॉप्युलेशन जी आहे ती जवळजवळ 1,30,कोटी झालेली आहे आणि त्याचे 10% म्हणजे जवळजवळ सिनियर सिटीजन जे असेल 60 वयाच्या वरती ते 13 मिलियन आहे आणि ऑलमोस्ट सगळ्यांनाच आता गुडघेदुखीचा हा आजार होत आहे. पहिले भारतामध्ये आपलं आयुष्य जे होतं ते 1947 पर्यंत फक्त 49 वय होतं. 49 वय होतं त्याच्यामुळे आपल्याला ते त्रास होतच नव्हते. 2000 मध्ये आपलं नॉर्मल ऍव्हरेज आयुष्य 69 इयर्स झालं. 2005 मध्ये 73 झालं. 2017 मध्ये आयुष्य आपलं 79 होतं आणि आता आपलं आयुष्य ऑलमोस्ट 80 to 85 इयर्स आहे. म्हणजे आपण ऑलमोस्ट सगळेजण 80 to 85 वर्षापर्यंत जगणार आहे. आणि जेवढं आपलं वय वाढणार आहे तशा प्रकारे आपल्याला हे आर्थरायटिसचे प्रॉब्लेम आपल्याला वाढणार आहेत. तर आपण आता थोडक्यात बघूया की आर्थरायटिस हे पिक्टोरियल फॉर्म मध्ये कसं दिसतं. तर इथं जर आपण बघितलं आपल्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला जी आकृती आहे त्याच्यावरती हा तरल पदार्थ आहे, ते एरो मध्ये दिसत असेल तर हा एकदम स्मूथ आहे आणि याला आपण गुडघ्याचं आवरण म्हणतो. आणि उजव्या बाजूला जर आपण स्क्रीनला बघितलं तर काही काही ठिकाणी इथं हे आवरण असं नाहीसं झालंय आणि आतलं जे बोन आहे ते एक्सपोज झालेलं आहे. तर ह्याच आपण एक सॅम्पल व्हिडिओ बघूया एक अॅनिमेशनद्वारे, त्याच्याद्वारे आपल्याला समजेल की एक्झॅक्टली आर्थरायटिस कसं असतं आणि काय असतं. तर आपण जर गुडघा बघितला तर गुडघा हा मांडीच्या हाडापासून बनलेला असतो, पायाच्या हाडापासून बनला असतो आणि एक वाटी आपण त्याला पटेला म्हणतो. ज्या प्रकारे आणि याची स्मूथ मुवमेंट होण्यासाठी गुडघ्यावर एक असं आवरण असतं. हे तरल पदार्थ हे आकाशी रंगाचं आवरण आहे, हे मांडीच्या खालच्या भागाला असतं आणि ते जर खराब झालं तर तसं आपण याला आर्थरायटिस म्हणतो. त्याचप्रमाणे ते जे आवरण असतं तरल पदार्थाचं ते टीबिया म्हणजे पायाच्या वरच्या भागात पण असतं आणि ते खराब झालं की आर्थरायटिस होतं. मग जर आपण गुडघा पूर्ण उघडून बघितला तर अक्षरशः जेव्हा आपण नी रिप्लेसमेंट करतो तेव्हा असं दिसतं आपल्याला, ही वाटी बाजूला काढल्यावर पूर्ण असं दिसतं की हे किती वाईट प्रकारे घासलं गेलेलं आहे. तर ही डायग्राम खूप महत्वाची. आपण याच्यात अर्ली स्टेज आर्थरायटिस म्हणतो, याच्यात मिड स्टेज म्हणतो आणि लेट स्टेज म्हणतो. तर अर्ली मध्ये काय होतं की फक्त गुडघ्यातला आतला कप्पा हा घासला गेलेला आहे. इथं जर बघितलं आपण तर फक्त आतला कप्पा घासला गेला आणि बाहेरचा कप्पा खूप चांगला आहे. तर ह्या डायग्रामवर आपण डिटेल डिस्कशन करूया नंतर. आणि लेट स्टेज म्हणजे दोन्ही कप्पे आपले पूर्ण घासले गेलेले असतात. तर मग आर्थरायटिसचं प्रमाण काय जनरली 40 नंतर, म्हणजे आता पहिले तर 5व्या डिकेड 50 नंतर हा त्रास व्हायचा, पण आता खूप कमी वयात पण हा लोकांना त्रास व्हायला लागलाय. नी जॉईंटचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे. आपली भारतीय संस्कृतीमध्ये आपण भरपूरदा असं इंडियन टॉयलेटच्या पोझिशनला बसतो, त्याच्यामुळे खूप कमी वयामध्ये आपल्या जर यंग एज मध्ये आपल्याला गादीची इजा झाली असेल, मेनिस्कस किंवा
लिगामेंट फाटला असेल आणि जर आपण त्याची ट्रीटमेंट त्या काळात नाही केली त्या वयामध्ये तर खूप लवकर आर्थरायटिस हा होत असतो. याचं प्रमाण अनफॉर्च्युनेटली जास्त आहे. जाड स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. आणि जरी आपण स्पोर्ट्स प्लेइंग नेशन एवढे जास्त नसलो तरी आपल्या रस्ते खराब आहे, लोकल मधली ट्रॅव्हलिंग असते, त्याच्यामुळे जर यंग एज मध्ये आपल्याला गुडघ्याला इजा झालेली असली तर खूप कमी वयात पुढे आर्थरायटिस हा होत असतो. आणि सिडेंटरी लाईफस्टाईल आपल्याला माहितीच आहे, जर आपण कॉन्स्टंटली बसून राहिलो तर आपलं वजन वाढतं आणि मग गुडघ्याचे आजार हे सुरू होतात. तर मग गुडघेदुखी हे एक दुष्ट चक्र आहे. म्हणजे काय की खूप दुखतं, सिव्हिअर नी पेन असतो. नी पेन झाल्यामुळे आपलं चालणं कमी होतं, ऍक्टिव्हिटीज कमी होतात, त्याच्यामुळे वजन वाढतं. वजन वाढल्यामुळे गुडघ्यावर जास्त वजन येतं आणि गुडघ्याची झीज जास्त होते आणि परत त्याचं ते दुष्ट चक्र असं चालूच राहतं. त्याच्यामुळे आता आपण थोडक्यात बघूया की आपल्याला आर्थरायटिस झाला आहे हे कसं ओळखायचं. तर त्यासाठी एकदम सिंपल आहे. काही काही सिम्पटम्स असतात, म्हणजे पेशंटला किंवा आपल्याला स्वतःला कळतं की आपल्याला काय होतंय. तर पहिला आहे की नी पेन. नी पेन. दुसरं आहे की स्वेलिंग, म्हणजे गुडघ्यावर सूज येते. तिसरं होतं की काही काही पेशंटचे पाय असे वाकडे होतात आणि काही काही पेशंटचे पाय आतल्या बाजूला वाकडे होतात आणि काही काही पेशंटचे पाय हे बाहेरच्या बाजूला वाकडे होतात. जर आपण दुर्बिणीच्या साहाय्याने जर बघितलं तर आपल्याला क्लिअरली बघता येईल की हे जे पांढऱ्या रंगाचं हे आवरण आहे आणि इथे जर बघितलं तर हे निघून गेलेलं आहे इथून आणि आतलं जे व्हाईट सरफेस बोन आहे ते एक्सपोज झालेलं आहे. त्याच्यामुळे पेशंटला असं वाटतं की आपल्या गुडघ्यामध्ये काहीतरी अटकतंय. तो जो घासला गेलेला पोर्शन आहे तो निघतो आणि त्याचा हळूहळू तुकडा तयार होतो आणि त्याच्यामुळे मग पेशंटला ते कधी कधी अटकतं आणि आपण म्हणतो की कधी कधी मला लॉकिंग होतं, टोचतं. त्याच्यासोबत गादी पण फाटते आणि गादी फाटल्यामुळे मग पेशंटला आतमध्ये बर्निंग सेन्सेशन होतात. म्हणजे काही काही पेशंटला असं वाटतं आपल्याला की मला काहीतरी आतमध्ये गुडघ्यामध्ये जळतंय. तर तेव्हा आपण समजून घ्यायचं की आर्थरायटिसची सुरुवात झालेली आहे. तर मग डायग्नोसिस कसं करणार. तर नी आर्थरायटिसच्या डायग्नोसिससाठी काही मोठे हायफाय इन्व्हेस्टिगेशनची गरज नसते. फक्त सिंपल एक्सरे जरुरी आहे, पण तो एक्सरे पूर्ण वजन घेऊन घेतला पाहिजे. म्हणजे स्टँडिंग ऑन वन लेग, म्हणजे एका पायावर वजन पूर्ण यायला पाहिजे मगच एक्सरे घेतला तर असं पिक्चर दिसतं. आपण आपल्या डाव्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला बघितलं तर हे मांडीचं हाड आहे आणि हे पायाचं हाड आहे. गुडघ्यामध्ये 2 कप्पे असतात, हा बाहेरचा कप्पा, हा आतला कप्पा आणि इथं ही गॅप आहे. ही गॅप म्हणजे गुडघ्यातली गादी. ही जेवढी असेल तेवढं चांगलं. म्हणजे ह्या बाजूला हा नॉर्मल एक्सरे आहे आणि आपण उजव्या बाजूला जर बघितलं तर हे मांडीचं हाड आणि पायाचं हाड एकमेकांना चिपकले आणि इथली गादी ही संपूर्ण नाहीशी झालेली आहे. मग आता आपण थोडक्यात बघूया की ट्रीटमेंट काय आहे याच्यावरती. भरपूर ट्रीटमेंट्स आहे. काही काही लोकल गावामध्ये ट्रीटमेंट असतात, काही मालिशवाले असतात, मसाजवाले असतात. कधी कधी त्याच्याने पण भरपूर जणांना ठीक होऊ शकतं, ते आपण करू शकतो. आणि सगळ्यात मेन ट्रीटमेंट आहे ती म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. म्हणजे आपल्याला थोडंसं आपल्या आयुष्यामध्ये काही चेंजेस करावे लागतील आणि त्यात सगळ्यात पहिलं म्हणजे इंडियन टॉयलेटला बसणं. आता इंडियन टॉयलेटला बसणं हे पण एक मिथ आहे. म्हणजे जर आपण 40च्या आधी असेल किंवा 30-35च्या आधी असेल तर आपण उलट प्रमोट करायला पाहिजे की इंडियन टॉयलेटला बसायला पाहिजे, की ज्याच्यामुळे मसल स्ट्रेचिंग होतं. म्हणजे आपण आपले लहान मुलं वगैरे तर त्यांना आपण इनफॅक्ट वी शुड प्रमोट देम की इंडियन टॉयलेटला बसा. त्याच्यामुळे स्टिफनेस नाही होत आणि आर्थरायटिस नाही होत. पण 40 नंतर इंडियन टॉयलेटला नाही बसायला पाहिजे. किंवा जेव्हा आपण भारतीय बैठकीवरून उठतो त्याचं 5 पट वजन गुडघ्यावर येतं. 5 पट वजन आणि त्याच्यामुळे जर तो थोडा घासला गेला असेल तर तो अधिक फास्ट प्रमाणात घासायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे मांडी मारून बसणे आपण टाळायला पाहिजे, पण ते जमिनीवर. मांडी मारून आपण वरती बसू शकतो, म्हणजे बेडवर बसू शकतो किंवा खुर्चीवर बसू शकतो, की जेणेकरून पाय आपले डायरेक्ट खाली पडतील उठताना आणि त्याच्यामुळे गुडघ्यावर वजन येणार नाही. चढणं उतरणं याच्यातही थोडासा त्रास होतो आणि वजन हे तर सिंपल आहे. म्हणजे जेवढं वजन वाढेल तेवढा गुडघ्यावर वेट येईल आणि त्याची आर्थरायटिस म्हणजे त्याची घासण्याची प्रक्रिया जास्त होईल. मॉडिफिकेशन केल्यावर पण जर आपल्याला आराम मिळत नसेल तर मग दुसरी ट्रीटमेंट आहे की ती म्हणजे काही इंजेक्शन्स असतात किंवा दुर्बिणीचं गुडघ्याचं ऑपरेशन असतं. पण 40 मध्ये सगळ्यात चांगलं असतं की ऍक्च्युली 40च्या आधी आपण दुर्बिणीचं ऑपरेशन हे सक्सेसफुल होतं. 55 ते 60 नंतर आपण गुडघे बदल करतो. पण 40 ते 55 हे असं एकदम वय की ज्याच्यामध्ये ऑर्थ्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीच्या ऑपरेशनचा पण एवढा फायदा होत नाही आणि त्या वयामध्ये आपण नी रिप्लेसमेंट हे करत नाही. आयडियली नी रिप्लेसमेंट हे 55 किंवा 50 नंतर आपण केला तर ह्या एज ग्रुप मध्ये काय करायला पाहिजे.
तर ह्या एज ग्रुपमध्ये करण्यासाठी आपल्याला बेसिकली काही इंजेक्शन्स असतात ते घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर त्याच्यात 3 प्रकारचे इंजेक्शन आहेत. एक इंजेक्शन आहे की स्टेरॉइड. कधी कधी 1 ते 2 स्टेरॉइड इंजेक्शन गुडघ्यात घेतल्यावर खूप फायदा होतो की ज्याच्यामुळे गुडघ्यातली जी पिशवी असते त्याची सूज कमी होते आणि गुडघ्याचं आवरण घासण्याची प्रक्रिया स्लो होते. दुसरं इंजेक्शन आहे की गुडघ्यातलं ऑइल. ते ऑइल घेतल्यावर पण भरपूर पेशंटला फायदा होतो. नंतर फिजिओथेरपी आपण घेऊ शकतो, ॲक्युपंक्चर घेऊ शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे बेल्ट वापरू शकतो. याच्यामुळे पण गुडघ्याचं वजन हे कमी होतं आणि रिलीफ आपल्याला चांगला मिळतो. एक नवीन प्रकारचा बेल्ट आता आलेला आहे की ज्यांना फक्त आतला कप्पा घासला गेलेला आहे. इथं जर आपण बघितलं की फक्त आतला कप्पा घासला गेलाय आणि अशा प्रकारचा बेल्ट वापरला तर ती आपण गॅप ओपन करू शकतो आणि वजन सगळं बाहेरच्या कप्प्यात शिफ्ट करू शकतो की जेणेकरून ज्यांना नी रिप्लेसमेंट सजेस्ट केलंय जर पोस्टपोन करायचं असेल किंवा जर मग एखादी लेडीज असेल की ती 45 किंवा 50 मध्ये असेल आणि एवढ्या कमी वयात आपण नी रिप्लेसमेंट नाही करायचंय तर हा बेल्ट नक्की वापरायला पाहिजे आणि याचे खूप चांगले रिझल्ट आहेत. बद्दल आपण बोलत होतो तर इंजेक्शन तिसऱ्या प्रकारचं आता जे आलेलं आहे ते एकदम ऍडव्हान्स्ड आहे. म्हणजे त्याला प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी म्हणतात की जनरली हे प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी स्किन मध्ये कॉस्मेटॉलॉजी मध्ये खूप वापरली जाते पण आता ती आर्थरायटिस मध्ये पण आपण वापरतो आणि स्पोर्ट्स इंजुरी मध्ये पण वापरतो. तर थोडक्यात बघूया की ही खूप ऍडव्हान्स ट्रीटमेंट आपण कशी करतो. तर इथं बघितलं आमची हार्वेस्ट करते पेशंटकडून आपण 8 ml ब्लड घेतो. आपण हे प्रीफिल्ड सिरिंज मध्ये टाकतो. ही ट्यूब असते याच्यामध्ये आपण टाकतो. त्याच्यामध्ये खाली जेल सेल सेपरेटर असतं आणि हे ब्लड जे आहे पूर्णची पूर्ण ट्यूब आपण सेंट्रीफ्युगल मशीन मध्ये टाकतो आणि जवळजवळ 10 मिनिटं आपण 3400 RPM ला हे मशीन मध्ये ही ट्यूब फिरवतो आणि ते फिरवल्यानंतर आपल्याला थोड्या वेळानंतर आपल्याला ते प्लेटलेट रिच प्लाझ्मा आपल्याला मिळतं. म्हणजे काही वेळानंतर आपण जर बघितलं ह्या डायग्राम मध्ये तर खाली ब्लड राहिलेलं आहे आणि वरती फक्त प्लेटलेट्स राहिलेले आणि आपल्याला फक्त प्लेटलेट्स घेऊन गुडघ्यामध्ये टाकायचे असतात. आपण गुडघ्यामध्ये लाल रक्त टाकू शकत नाही. ह्या प्लेटलेट्स मध्ये खूप हिलिंग पॉवर असते. जर आपण बघितलं असेल आपण की खूप प्लेटलेट्स कमी झाल्यावर किती त्रास होतो तर हे प्लेटलेट रिच प्लाझ्मा घेऊन आपण गुडघ्यामध्ये टाकतो आणि त्याच्यामुळे अर्ली आर्थरायटिस जे असतं अर्ली ज्यांना सुरुवात झालेली आहे 40 ते 45 मध्ये त्यांना जर आपण ही ट्रीटमेंट घेतली तर पेशंटला खूप फायदा होतो आणि त्यांना आर्थरायटिस होण्याचं प्रमाण जी घासण्याची प्रक्रिया आहे ती खूप स्लो होऊन जाते. परत एकदा आपण या डायग्राम मध्ये बघूया की हे मशीन मधून जेव्हा ती टेस्ट ट्यूब बाहेर येते तेव्हा आपण बघतो की हे लाल रक्त खाली आहे. इथं मध्ये एक जेल होतं की ज्याने हे लाल रक्त खाली सेपरेट केले आणि प्लेटलेट्स वरती आले. आपण फक्त हे प्लेटलेट्स घेऊन हे अशा प्रकारे आपण सिरिंज मध्ये प्लेटलेट्स घेऊन आपण ते गुडघ्यामध्ये टाकतो. मग आता अजून काय करायला पाहिजे तर न्यूट्रिशन खूप महत्वाचं आहे. जनरली जे रुमॅटॉइड आर्थरायटिसचे पेशंट असतात आम वाताचे त्यांना मुबलक प्रमाणात त्यांनी सगळे आयर्न्स विटामिन्स आणि मिनरल्स आपल्याला मिळायलाच पाहिजे. काही अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स पण आहेत म्हणजे बॉसवेला सिराटा कर्क्युमिन हळद जी आहे ती त्याच्यामुळे गुडघ्याचं दुखणं खूप कमी होतं की त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते. आणि आता सगळ्यात जास्त प्रमाणात कशाचा उपयोग होत असेल अल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये तर ह्या 3 गोष्टी. एक शेवग्याची शेंगा, त्याच्यानंतर ओली हळद आणि अद्रक. आता मार्केटमध्ये खूप असे प्रिपरेशन आले आहेत की औषधं आले आहेत की ते एका टॅबलेटची किंमत जवळजवळ 50 रुपये आणि ते प्रूव्ह झालेलं आहे लिटरेचरमध्ये प्रूव्हन आहे की ह्या गोष्टीमुळे गुडघ्याचं आवरण तयार होऊ शकतं. म्हणून आपल्या डाएटमध्ये आपल्या आहारामध्ये ह्या गोष्टी जर आपण मुबलक प्रमाणात घेतल्या तर आपल्याला कदाचित आर्थरायटिस आपण प्रोलॉंग करू शकतो आणि त्याचं जी पुढे जी नी रिप्लेसमेंट करायची त्याची वेळ लवकर येत नाही. आता आपल्याला सगळ्यात कॉमन भेडसावणारा प्रश्न आहे की आपण काय पाहिजे की नाही तर आणि वजन उचलायला पाहिजे की नाही. तर पहिली गोष्ट तर सिन्सिअरली आपण एक्सरसाइज करायला पाहिजे आणि ती खूप सिन्सिअरली म्हणजे रेग्युलरली करायला पाहिजे. तर कोणती करायला पाहिजे तर आपण मेनली ही गुडघ्याची वाटी हे आता बाबा आहेत ही गुडघ्याची वाटी टाईट करत आहेत. म्हणजे हे जितकं टाईट करणार तर ही मसल स्ट्रॉंग होणार आणि ही मसल स्ट्रॉंग झाली की गुडघ्यावर वजन कमी येणार आणि मांडीवर वजन येणार आणि दुखणं आपोआप कमी होणार. दुसरी एक्सरसाइज आहे की स्टेशनरी सायकलिंग जर आपण केली तर सायकलिंग करताना पण गुडघ्यावर आवरण
तयार होत राहतं आणि गुडघ्यात ऑइल तयार होत राहते. म्हणून सायकलिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. पण जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपण एक नेहमी शब्द वापरतो की ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ होते. पण नुसतं हाडच ठिसूळ नाही होत, त्यावर मसल्स पण आपला लॉस होतो. त्याला सार्कोपेनिया म्हणतात. आणि ते मसल्स वयोमानानुसार ते कमी होत जातात. म्हणून ते डेव्हलप करण्यासाठी आपल्याला वजन घेऊन व्यायाम करायला पाहिजे. पुढे म्हणतो की लेडीजने आणि ओल्ड माणसांनी एक्सरसाइज करताना वजन घ्यायला पाहिजे की नाही, तर नक्की घ्यायला पाहिजे. कारण वजन घेतल्यावरच ती मसल रिक्रूट होते आणि हळूहळू ती मसल आपण डेव्हलप करू शकतो, की जेणेकरून आपण पडून जे फ्रॅक्चर होणार आहे ते होणार नाही. आणि मसल स्ट्रॉंग झाल्यामुळे गुडघ्याचं आवरण, गुडघ्यावर वजन कमी येणार आहे आणि गुडघ्याचं दुखणं नक्की कमी होणार आहे. मग एवढं सगळं झालं, आपण हे सगळे लाईफस्टाईल चेंजेस केले, एव्हरीथिंग वी हॅव डन, पण तरी पण आपलं गुडघे दुखणं जात नाहीये. तर तेव्हा एक टाइम असा येतो की जर रात्री आपली दुखणं होत असेल आणि रात्री दुखण्यामुळे आपली स्लीप जर डिस्टर्ब होत असेल, म्हणजे झोपेतून आपल्याला जर उठावं लागत असेल, तर मग आपल्याला शेवटी नी रिप्लेसमेंट सर्जरी करावी लागते. तर थोडक्यात नी रिप्लेसमेंट सर्जरी बद्दल बोलूया की आपले माननीय पंतप्रधान मंत्री वाजपेयीजींचं ऑपरेशन इसवी सन 2000 मध्ये झालं आणि त्याच्यानंतर नी रिप्लेसमेंटचं संख्या जी आहे ती खूप प्रमाणात भारतात वाढत गेली. प्राऊड आपण भारतीय याचा आपल्याला गर्व व्हायला पाहिजे की जे नी रिप्लेसमेंटचे सांधे जे सगळ्यात जास्त वापरले जातात त्यांचं संशोधन करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात आहे डॉक्टर चित्तरंजन राणावत, आणि हे इंदोरचे होते. ते US मध्ये, पण त्यांनी हा सांधा डेव्हलप केलेला आहे. त्यांनी आणि डॉक्टर लाडांनी मिळून वाजपेयीजींचं ऑपरेशन केलं होतं आणि त्याच्यानंतर त्याचं नंबर वाढत गेले. इसवी सन 2000 मध्ये फक्त 4500 सांधे महिन्यात झाले, वर्षाला व्हायचे. इसवी सन 2010 मध्ये 30,000 आणि आता महिन्याला फक्त 30,000 नी रिप्लेसमेंट सर्जरी भारतात होतात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 2025 ते 2030 मध्ये पर्यंत भारत याच्यामध्ये सगळ्यात जास्त नी रिप्लेसमेंट जगातले होणार आहेत. तर असं का? आता आपण जळगावचं जर बघितलं तर जळगावची पॉप्युलेशन 7 लाख आहे आणि 7 लाखापैकी सिनियर सिटीजन किंवा 50च्या वरती जे लोक असतील ते ऑलमोस्ट 70,000 आहे. आणि 70,000 लोकांना गुडघेदुखीचा प्रॉब्लेम असेल आणि त्याच्यापैकी मिनिमम एस्टिमेट आहे की 7,000 लोकांना नी रिप्लेसमेंटची आवश्यकता आहे आत्ताच्या कंडिशनला जळगाव मध्ये. आता आपण थोडक्यात बघूया की नी रिप्लेसमेंट सर्जरी ही कशी केली जाते. आपण मागचं अॅनिमेशन बघितलं की त्याच्यामध्ये आपण बघितलं की गुडघ्याची मुवमेंट कशी होत असते, गुडघ्याचं आवरण कसं होत असतं. आणि आता इथं जर आपण बघितलं तर हे मांडीच्या हाडाचा जो भाग आहे याच्यावरचा जो पृष्ठभाग आहे हे कार्टिलेज आता खराब झाले आणि हे खराब झाल्यामुळे पेशंटला चालताना दुखत असतं आणि ती मुवमेंट करताना पेशंटला दुखतं. मग आता आपण थोडक्यात बघूया की नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया कशी केली जाते. तर नी रिप्लेसमेंट करताना हे जो खराब झालेला पोर्शन आहे हा आपण पूर्ण कट करून टाकतो आणि तो खराब झालेला पोर्शन कट केल्यानंतर विशिष्ट प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटेशन आपण पहिले गुडघा ओपन करतो. वाटी आपला एक खूप चुकीचा संकल्पना आहे की वाटी बदलली जाते, पण ऍक्च्युली ही वाटी खूप छोटी असते, तिला आपण बदलत नाही. तर मांडीचा हाडाचा खालचा भाग आणि पायाचा वरचा भाग आपण बदलतो. हा घासलेला पोर्शन हा विशिष्ट प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटने आपण कट करून टाकतो आणि तो कट केल्यावर तिथं आपण वरचा भाग जो खराब आहे तो कट करतो आणि त्या दोन्ही ठिकाणी आपण अशा प्रकारची एक गादी बसवतो आणि असं गादी बसवल्यानंतर हा आपला सांधा तयार होतो. आणि याला आपण म्हणतात नी रिप्लेसमेंट, याला कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट म्हणतात. म्हणजे हे टोटल नी रिप्लेसमेंट झाल्यानंतर अशी मुवमेंट स्मूथ होते आणि याचं आयुष्य ऑलमोस्ट 30 वर्ष, 25 ते 30 वर्ष असू शकतं. हे थोडस ऑपरेशन थिएटर मधले पिक्चर आहे की याच्यामध्ये आपण काय वापरतो, पण याच्यात एक आवर्जून सांगू इच्छितो की हे सिमेंट आहे आणि हे सिमेंट लिटरली म्हणजे जसं आपण भिंत म्हणजे कन्स्ट्रक्शन करताना जसं सिमेंट वापरतो त्याचं थोडंसं हे हायर व्हर्जन सिमेंट असतं की या सिमेंटमुळे काही प्रॉब्लेम येत असेल तर कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. मग लाईफ कशी बदलते आपण बघूया की नी रिप्लेसमेंट झाल्यावर किती आयुष्य बदलतं. आता हे बाबा आहे आमच्याकडे यायचे, तर हे काकांना ऑलमोस्ट 10 वर्ष त्यांनी लावले सर्जरी करण्यासाठी. म्हणजे आपण स्क्रीनच्या डाव्या बाजूला बघितलं तर हे किती वाईट पद्धतीने चालत होते, त्यांना खूप दुखत होतं आणि पण ते खूप घाबरायचे चालण्याच्या म्हणजे ऑपरेशन करण्यासाठी. त्यांनी 10 वर्ष लावले, पण आता आपण उजव्या स्क्रीनला बघतोय की त्याच्यानंतर एका महिन्यानंतरच ते किती इझिली चालायला लागले आणि इतक्या इझिली ते चालल्यामुळे त्यांचं आता दुखणं पूर्ण कमी झालंय.
आता आपण बघू 6 महिन्यानंतर ते किती फास्ट चालायला लागले. म्हणजे इतक्या डाव्या बाजूला आपण बघतोय की ते त्यांचं स्पीड किती कमी आहे आणि उजव्या बाजूला बघतोय की ते किती फास्ट चालतंय. इनफॅक्ट ते पळू पण शकतात. हेच ते बाबा आहे. त्यांनी आताच एक व्हिडिओ पाठवला आम्हाला की डाव्या बाजूला आपण बघितलं 3 स्क्रीन आहेत की एका बाजूला ते पाय एकदम वाकडे होऊन चालत होते, मध्ये ते फास्ट चालतंय आणि आता ते शेतामध्ये जाऊन नांगरता देखील आहे. म्हणजे मुळीच करू शकत नव्हते, आता ते सगळे कामं देखील करू शकत आहेत. अजून एक उदाहरण बघूया. हे बाबा ऑपरेशनच्या आधी परत ते घाबरायचे खूप, त्यांचे पाय किती वाकडे होते, चालण्याचा स्पीड कमी होता आणि उजव्या बाजूला आपण बघितलं तर त्यांचे पाय पूर्ण सरळ झाले आणि ते चांगले चालायला लागले. अजून ह्या आजी आहेत, त्यांचं चालण्याचा स्पीड आधी बघा डाव्या बाजूला की किती स्लो होता, पाय वाकडे होते आणि उजव्या बाजूला बघितलं आपण तर ते किती फास्ट आणि जोरात चालतायत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आपण हसू बघतो की ते किती स्माइलिंगली, म्हणजे त्यांचं गुडघ्याचं दुखणं किती कमी झालेलं आहे. मग आता आपण नी रिप्लेसमेंट म्हटलं की नी रिप्लेसमेंट बरोबर काही कॉम्प्लिकेशन्स पण आले. म्हणजे जवळजवळ 100 पेशंटचं नी रिप्लेसमेंट झालं की त्यांना 2 पेशंटला काही कॉम्प्लिकेशन होतात. हे म्हणजे साहजिकच आहे. दॅट इज अ प्रॉब्लेम ऑफ सर्जरी आणि टोटल नी रिप्लेसमेंट हे सहन होत नाही. त्याच्यामुळे भरपूर काही ऍडव्हान्समेंट आलेत, काही रोबोटिक शस्त्रक्रिया आल्या, काही नॅव्हिगेशन आलं, पण सगळ्यात जास्त ऍडव्हान्स काही आलं असेल तर ते आहे पार्शियल नी रिप्लेसमेंट, की ज्याने खरंच काही चेंजेस करून आले. या डायग्राम मध्ये आपण बघितलं तर उजव्या बाजूला हा पूर्ण गुडघा बदललाय आणि डाव्या बाजूला फक्त आणि फक्त आतली कप्पा बदललेला आहे. तर याचं आपण अॅनिमेशन बघूया थोडक्यात की कसं ते होतं. म्हणजे जर आपण ह्या डायग्राम किंवा अॅनिमेशन मध्ये बघितलं तर हे वाटी बाजूला केल्यावर ऍज कम्पेअर टू मागच्या व्हिडिओमध्ये इथं फक्त आतला कप्पा घासला गेलाय, हा म्हणजे मीडियल साईड, आणि बाहेरचा कप्पा हा पूर्ण नॉर्मल आहे. तर याच्यामध्ये आपण नी रिप्लेसमेंट किंवा पार्शियल नी रिप्लेसमेंट किंवा युनी नी रिप्लेसमेंट म्हणतो, ते करताना फक्त एवढाच भाग आपण बदलतो आणि त्याच्यामध्ये आपण ही ज्याप्रमाणे पायाचा भाग बदलतो त्याचप्रमाणे मांडीचा बदलतो, त्याचप्रमाणे पायाचा वरचा भाग पण बदलतो आणि त्याच्यामध्ये कशी छोटीशी गादी टाकतो, याला आपण म्हणतो गादी. म्हणजे ही सर्जरी इज लाईक ओनली पुटिंग मेनिस्कस. ह्या आकृतीमध्ये जर आपण बघितलं डाव्या बाजूला तर फक्त आतला कप्पा घासला गेलाय, बाहेरचा चांगला आहे आणि हे एकच पेशंट आहे, एकच काका आहे की ज्यांचं इथं बघितलं तर दोन्ही कप्पे त्यांचे घासले गेलेत आणि हे ओपन केल्यावर बघतो आपण, गुडघे ओपन केल्यावर हा आतला कप्पा आहे, हा पूर्ण घासला गेलाय, पण बाहेरच्या साईडचं आवरण हे तरल एकदम स्मूथ आणि चांगलं आहे. तर त्यांना रिप्लेसमेंट करताना आपण फक्त आतला कप्पा बदललाय आणि बाहेरचा नॉर्मल ठेवलाय. म्हणून एक्सरे मध्ये असं दिसतं की फक्त हा आतला कप्पा बदललेला आहे आणि बाहेरचा नॉर्मल ठेवलाय आणि उजव्या बाजूला पूर्णचा पूर्ण गुडघा बदल आपण केलेलं आहे. याला आपण नॅचरल नी म्हणतो, कारण पार्शियल नी रिप्लेसमेंटला आपण नॅचरल नी म्हणतो की का, कारण पेशंटला वाटतच नाही की त्यांचं नी रिप्लेसमेंट असं झालेलं आहे. कारण भरपूरदा आपण बघतो की नी रिप्लेसमेंट केल्यावर पेशंटला आपण इंडियन टॉयलेटला बसायला अलाउ नाही करू शकत, पण पार्शियल नी रिप्लेसमेंट केल्यावर पेशंट काहीही करू शकतो. म्हणजे हे पेशंट ह्यांचा दूध काढण्याचा बिझनेस होता की त्यांना नेहमी गवळी होते, दूध काढावंच लागायचं, या पोझिशनला त्यांना बसवायलाच लागायचं. यांच्यामध्ये पार्शियल रिप्लेसमेंट केल्यावर ह्या इतक्या ऍक्टिव्हिटीला ते जाऊ शकतात आणि म्हणूनच त्याला आपण नॅचरली म्हणतो. यांचं पण जर आपण बघितलं तर किती इझिली ते शिड्या चढू उतरू शकतात. म्हणजे जर टोटल रिप्लेसमेंट केलं असलं की इतक्या इझिली आपण शिड्या चढू किंवा उतरू शकत नाही. आणि यांचा जर स्पीड बघितला आपण तर किती फास्ट हे चालतायत, किती फास्ट येत आहेत. म्हणून याला म्हणतो आपण नॅचरल नी, म्हणजे पार्शियल नीला आपण म्हणतो नॅचरल नी. एक उदाहरण देऊ इच्छितो. हे फेमस योगा टीचर आहेत, हे फेमस योगा टीचर आहेत जळगावचे, डॉक्टर जोशी सर, आणि हे आफ्टर दोन्ही गुडघ्यांचे पार्शियल रिप्लेसमेंट केल्यानंतर हे इतके फास्ट पळू शकतात आणि आता ते 4 धाम यात्रा पण करून आले, सगळे वरती चढून आले. म्हणजे ही कॅन डू एव्हरीथिंग. म्हणजे जर आपण या व्हिडिओ मध्ये बघितलं तर ते मांडी मारून बसतायत, मांडी मारून बसून आता ते पेशंट, म्हणजे त्यांचे खूप स्टुडंट आहे योगाचे, त्यांना आता परत ते योगा देखील शिकवू शकतात. म्हणजे इतकी नॅचरल ऍक्टिव्हिटी त्यांना मिळू शकते आफ्टर पार्शियल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया. इथं बघितलं तर किती इझिली मांडी वरून म्हणजे उठू शकतात आणि किती इझिली मांडी मारून बसू शकतात. आणि त्याचप्रमाणे आपण जर शिडी चढताना उतरताना पण बघितलं तर ते किती फास्ट शिडी चढू आणि उतरू शकतात.
तर आता सगळ्यात जास्त काही गैरसमजत नी रिप्लेसमेंट बद्दल की त्यांना खूप पेन होतं, म्हणजे ऑपरेशन नंतर खूप पेन होतं, त्याच्यामुळे खूप पेशंट घाबरत असतात. तर हा जर आपण व्हिडिओ बघितला तर आता ऑपरेशन इतकं ऍडव्हान्स झालेलं आहे की इथं बघितलं तर आमची असिस्टंट जी आहे ते हे आईस लावते गुडघ्यावर, आणि हे आईस फक्त बर्फ नाहीये, पण हा प्रेशराइज आईस आहे. म्हणजे प्रेशर लावून जर आपण बर्फ लावला तर पेशंटला हॉस्पिटलमध्ये दुखणं बिलकुल होत नाही, आणि ते दुखणं न झाल्यामुळे पेशंटची रिकव्हरी पण फास्ट होते. आणि पहिले जे 5 दिवसानंतर आपण डिस्चार्ज करायचो ते आता तिसऱ्या दिवशीच आपण पेशंटला डिस्चार्ज करू शकतो. मग हे बर्फ हा फक्त आईसिंग हा फक्त नॉर्मल नाही, पण हा प्रेशराइज्ड आईस आहे. नंतर आपण म्हणायचो की फिजिओथेरपीमुळे भरपूर पेशंटला भीती वाटते की आपण फिजिओथेरपीमध्ये खूप दुखतं, तर तसंही नाही. फिजिओथेरपी करायला पाहिजे, पण आता हॉस्पिटलमध्ये चौथ्या दिवशीच इथं हे एकदम ऍडव्हान्स मशीन आलं. याच्यामध्ये जर बघितलं तर हे सीपीएम मशीन म्हणतात, म्हणजे कंटिन्युअस पॅसिव्ह मोशन. म्हणजे याच्यामध्ये पेशंटचा पाय हा बेंड होतो आहे. आणि हा तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ, आणि ह्या तिसऱ्या दिवशी ह्या पेशंटचा पाय आम्ही ऑलमोस्ट 120 डिग्री वाकवलाय. म्हणजे जेव्हा तुम्ही घरी जातात तेव्हा तुम्हाला जी रिक्वायरमेंट असते पाय वाकवण्याची किंवा खुर्चीवर बसू शकण्याची, तेवढी ऑलमोस्ट 90% पेशंटला आलेली असते. फक्त काही काही पेशंट जे थायरॉइडचे असतात, हायपोथायरॉइड, त्यांना मात्र पाय वाकवायला जरा वेळ लागतो. तर नी रिप्लेसमेंट बद्दल आपण एवढंच बोलूया की याचे रिझल्ट खूप छान आहे. लॉंग टर्म पेन रिलीफ मिळतो, क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते. आमच्याकडचे मला आठवणीने म्हणजे मी आवर्जून सांगू इच्छितो की 2 पेशंट असे आहेत की नी रिप्लेसमेंट केल्यानंतर त्यांचं डायबिटीस पण निघून गेलं आणि ब्लड प्रेशर पण निघून गेलं. कारण पेन नसल्या कारणाने हॉर्मोनल चेंजेस होत नाही, आणि हॉर्मोनल चेंजेस न होण्यामुळे की डायबिटीस पण होत नाही आणि बीपी पण कंट्रोलमध्ये राहतो. तर एवढं बोलून मी आज थांबू इच्छितो. थँक्यू व्हेरी मच. आपण आज नी रिप्लेसमेंट बद्दल बोललोय आणि नीचे आर्थरायटिस कसा होतो त्याच्याबद्दल काही डिस्कस केलेलं आहे. अजून काही आपल्याला प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचारू शकतात. थँक्यू. सर हो हो सर. सर आपल्याकडं काही म्हणजे प्रश्न आलेले आहेत. ओके. तर पहिला प्रश्न असा आहे की गुडघे खूप दुखतात, त्यामुळे खाली बसता येत नाही. एक ठिकाणी जास्त वेळ उभं राहू शकत नाही. तसेच खुर्चीवर सुद्धा अर्ध्या तासाच्या वर बसू शकत नाही. तर हा त्रास कमी होण्यासाठी काय करावे? येस. तर आपण जसं डिस्कस केलं होतं आधी की जर आपण जास्त वेळ बसू शकत नाही, म्हणजे ते स्टिफनेस आलेलं आहे गुडघ्यामध्ये, आपले गुडघे जाम होत चाललेले आहेत, त्याच्यामुळे हा त्रास होतो, म्हणजे आर्थरायटिसच आहे. तर याच्यासाठी मेनली कसं आहे की मुवमेंट पण व्हायला पाहिजे आणि मसल्स पण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. तर मुवमेंट होण्यासाठी आपण जी सायकलिंग एक्सरसाइज करतो घरच्या घरी, जी आपण स्टेशनरी सायकल असते ना, ती स्टेशनरी सायकलिंग करायची. ती सायकलिंग केल्यामुळे काय होतं की गुडघ्यामध्ये ऑइल तयार होत राहतं आणि त्याच्यामुळे दुखणं कमी होतं. आणि दुसरा एक्सरसाइज आहे की गुडघ्याची वाटी आपण मसल ती टाईट करतो, वाटी टाईट करतो, आपण लोकल भाषेमध्ये असं बोलतो की वाटी टाईट करण्याचा व्यायाम, की ते मसल स्ट्रेंथन म्हणजे मसल स्ट्रॉंग केल्यामुळे आपण चालताना आपलं वजन जे आहे ते गुडघ्यापेक्षा जास्त आपल्या मसल्सवर म्हणजे मांड्यांवर येतं आणि आपोआप गुडघ्याचं दुखणं कमी होतं. आणि नक्कीच आहे की जर याच्यावरून बरं नसेल वाटत तर आपण मग डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. आणि जर काही इंजेक्शन किंवा जे आपण ज्या प्रकारे आपण डिस्कस केलं इंजेक्शन, पीआरपी, आणि जर खूपच वेळ झाला असेल तर सर्जरी हे नक्की करून घ्यावं, त्याच्याने फायदे नक्की होतात. ओके सर. तर अजून दुसरा प्रश्न पण आलेला आहे की त्यांचं वय 64 वर्ष आहे. अचानक गुडघा ट्विस्ट झाला आहे आणि सूज आली आहे. तर त्यामुळे त्यांनी एक्स-रे काढला आणि डॉक्टरांनी सांगितलं की भवितव्यात त्यांना ऑपरेशन करावे लागेल. तर म्हणजे प्रश्न असा आहे की ऑपरेशन न करता काही म्हणजे दुसरं आहे का पद्धत की जेणेकरून त्यांचा गुडघा पूर्ववत होऊ शकतो? नाही, जसं मी सांगितलं की गुडघ्याला ट्विस्ट झाली आणि आता ती कदाचित गादी त्यांची फाटली असेल आणि गुडघा घासला जात असेल. प्रॉब्लेम काय ना की गुडघ्याचा आवरण जे आहे ना ते परत कधी तयार होत नाही, ते आपल्याला नवीनच टाकावं लागतं. म्हणजे ज्याप्रमाणे आपले केस पांढरे झाले किंवा केस निघाले डोक्यावरचे तर ते परत कधी येत नाही, त्याचप्रमाणे गुडघ्याचं आवरणाचं पण आहे. म्हणजे ते जर एकदा घासलं गेलं तर ते परत तयार होत नाही. मग जर डॉक्टरनी जर सल्ला दिला असेल आपल्याला ऑपरेशनचा तर ऑपरेशन लवकर करावं. मी एवढे उदाहरण व्हिडिओमध्ये दाखवले की जे पेशंट घाबरायचे 10-10 वर्ष ते ऑपरेशन करायचे नाही, पण मात्र ऑपरेशन केल्यानंतर ते म्हणायचे की आम्ही उगाच 10 वर्ष वाया घालवले, म्हणजे जर लवकर करून घेतलं असतं तर बरं. कारण ऑपरेशन केल्यावर तुमचं आयुष्य बदलते, क्वालिटी ऑफ लाईफ बदलते, आणि तुम्हाला जे पुढे न चालण्यामुळे म्हणजे लाईफ काय, लाईफ इज मोबिलिटी. मग जर तुमचं गुडघ्याचे प्रॉब्लेम असेल आणि जर तुम्ही चाललाच नाही तर मग बाकीचे प्रॉब्लेम तुम्हाला सुरू होणार. तर ते होऊ नये म्हणून
ऑपरेशन जर डॉक्टरनी सल्ला दिला असेल तर केलेलं जास्त चांगलं. ठीक आहे. सर तिसरा प्रश्न असा आहे, त्यांचं वय 65 वर्ष आहे. त्यांचे गुडघे खूप दुखतात आणि त्यामुळे ते 5 मिनिटच्या वर पण उभं राहू शकत नाही आणि चालू शकत नाही. आणि डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करू शकत नाही असं सांगितलंय. तर त्यांनी काय करायला हवं, की जेणेकरून त्यांचा त्रास कमी होईल? येस, आता ऑपरेशन करू नये असं सांगितलं असेल कारण कदाचित त्यांना हार्टचा काही प्रॉब्लेम असेल किंवा ते फिट नसतील, म्हणजे फिटनेस त्यांना मिळाला नसेल. नक्कीच अशा वेळेस आपण हृदय आणि किंवा आपलं हृदय हे जास्त महत्वाचं असतं गुडघ्यांपेक्षा, म्हणजे जर ते चांगलं असेल तर नेहमी चांगलं. पण मग अशा वेळेस आपण नक्की काठी वापरायला पाहिजे. म्हणजे जितक्या वेळ तुम्ही काठी वापरणार ना चालताना, तेव्हा ते वजन बरोबर डिस्ट्रीब्यूट होणार आणि गुडघ्यावरचं वजन त्या काठीवर येणार आणि दुखणं कमी होणार. आणि त्यासोबत भरपूर पेशंट आम्ही बघतो आता की जे हिप जॉईंटचे फ्रॅक्चर जे वयोवृद्ध लोकांना असतात, म्हणजे बॉलचं जे फ्रॅक्चर आपण म्हणतो की बॉल टाकलाय किंवा बॉलचं फ्रॅक्चर झालं वयोवृद्ध आजींना, तर त्याचं मेन कारण हे गुडघे दुखीमुळेच असतं. कारण ते गुडघे खूप वाकलेले असतात आणि त्यांना बॅलन्स करता येत नाही आणि बॅलन्सिंग न झाल्यामुळे ते पडतात आणि त्यांना ते फ्रॅक्चर होतं. मग आता यांना माझा सल्ला असा राहील की त्यांनी काठी वापरावी. इनफॅक्ट मी तर म्हणेन की जर तुम्ही टॉयलेटला जात असाल तर वॉकर वापरायलाही काही लाजायचं नाही. वॉकरने जास्त सपोर्ट मिळतो. म्हणजे रात्री अपरात्री जेव्हा ते टॉयलेटमध्ये जातात तर तेव्हा त्याने वॉकर घेऊन जावं. आणि जर त्यांची सर्जरी होत नसेल तर गुडघ्यामध्ये इंजेक्शन घ्यावं. इंजेक्शनने भरपूर दुखणं त्यांचं कमी होऊन जाईल. धन्यवाद सर. जर आपल्या प्रेक्षकांना काही प्रश्न विचारायचे असेल तर ते विचारू शकतात. सर नमस्कार. नमस्कार. म्हटलं आता तुम्ही म्हटलं 40+ असताना वय असताना मग काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, कारण सगळ्यांनाच तो कमी अधिक प्रमाणात त्रास होत असतो. येस, सगळ्यात महत्वाचं काय आहे ना की आपल्यामध्ये एक खूप चुकीची संकल्पना आहे की मी एक्सरसाइज करते म्हणजे काय, मी चालते, मी काम करते, तर दॅट इज नॉट एक्सरसाइज. एक्सरसाइज हा एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम आहे की 40 नंतर आपले हाडं, जसं मी म्हटलं सार्कोपेनिया, म्हणजे आपण फक्त हाडं ठिसूळ होतात असं म्हणतो, पण हाडं ठिसूळ तर होतातच, पण त्याच्या बरोबर मसल्स पण खूप वीक होतात. मसल मास म्हणजे आपले मस्क्युलर जे स्ट्रॉंग करणं खूप जरुरी आहे. आणि ते स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला वेट ट्रेनिंग, म्हणजे वजन, आपण म्हणतो की लेडीजने कधी वजन नाही घ्यायला पाहिजे, वजन उचलून व्यायाम नाही करायला पाहिजे जिम सारखं. पण एक सिंपल म्हणून मी एक व्हिडिओ दाखवला होता कॅटल बेल स्विंग. म्हणजे हे कॅटल बेल जे स्विंग आहे मी दाखवतोय परत तो, की ह्या एक्सरसाइज मध्ये तुमचे सगळे मसल्स डेव्हलप होतात, स्ट्रॉंग होतात. हा एकदम सिंपल एक्सरसाइजचा प्रकार आहे कॅटल बेल स्विंग. तर हा आपण नक्की करू शकतो की याच्याने खूप फायदा होईल. हे बघितलं दिसतंय स्क्रीनवर आपल्याला कॅटल बेल स्विंग? Yes, this exercise will move each and every joint of your body and each and every muscle of your body आणि हे डेव्हलप तुमचं होणार आहे. तर हे कॅटल बेल स्विंग तुम्ही नक्की करायला पाहिजे 5 किलो वजन घेऊन, आणि त्याच्यामुळे तुमचे मसल स्ट्रॉंग होणार आहे की जेणेकरून पुढचं म्हणजे तुम्ही जे पडून जो मार लागणार आहे ते तुमचं टाळता येईल आपल्याला. ओके ओके, थँक्यू डॉक्टर. सर मला एक प्रश्न आहे की 40 नंतर असं सांगितलं जातं की कॅल्शियमच्या गोळ्या तुम्ही घेतल्या पाहिजे. तर हे कॅल्शियम जे आहे ते किती प्रमाणात घेतलं पाहिजे आणि कोणतं कॅल्शियम घेतलं पाहिजे? नाही, सी कॅल्शियम खरं आयडियली आता कॅल्शियम घ्यायला पाहिजे, म्हणजे जर तुमचं डाएट मध्ये जर कॅल्शियम नसेल तर तुम्ही घ्यायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपला मेनोपॉज येतो लेडीजचा तेव्हा ते नक्की कॅल्शियमचा हॉर्मोनल चेंजेस वगैरे होतात, त्याच्यामुळे आपण कॅल्शियम घ्यायला पाहिजे. पण हे खूपच उबडधाबड उत्तर होईल की फक्त म्हणून जो आहार आहे ना आपला शेवग्याचे. हा, आवाज नाही येते. आवाज तिथून कट झाला, उबडधाबड पासून कट झाला. आता येतोय? हॅलो. हा, या ओके. तर आपण प्रॉपर कॉम्प्रिहेन्सिव्ह आपण औषधं घ्यायला पाहिजे की फक्त कॅल्शियमच घ्यायला पाहिजे असं नाही. तर आयडियली 3 महिने कॅल्शियम घ्यायचं आणि 3 महिने नाही घ्यायचं. पण ते पण जर आपल्याला वीकनेस वाटत असेल तर, पण प्रोफायलॅक्टिकली म्हणजे जस्ट आपलं वय वाढलेलं आहे म्हणून कॅल्शियम घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे. आणि कॅल्शियम मध्ये जर घ्यायचं झालं तर आता कोरल कॅल्शियम आलंय. कोरल कॅल्शियम ते टॅबलेट असते कोरल कॅल्शियम, की त्याचं ऍब्सॉर्प्शन सगळ्यात चांगलं आहे. तर कोरल कॅल्शियम आपण नक्की घ्यायला पाहिजे. राईट.
नमस्कार डॉक्टर. मला एक प्रश्न आहे. ऍक्च्युली सर्वप्रथम धन्यवाद. खूपच छान सेशन, म्हणजे खूप छान माहिती दिली तुम्ही. माझा प्रश्न असा आहे डॉक्टर, माझ्या वडिलांसाठी मला विचारायचं आहे की हे तुम्ही जसं म्हटलात की पार्शल नी रिप्लेसमेंट आणि कम्प्लीट नी रिप्लेसमेंट. तर पार्शल नी रिप्लेसमेंट इज इट पॉसिबल विथ रोबोटिक आणि नॉर्मल याचे दोघांचे काहीतरी प्लस मायनस असतील, तर त्यातल्या त्यात म्हणजे रोबोटिकचं काय मायनसेस आहे असं वाटतं, म्हणजे असं जाणून घ्यायचं आहे. तर पहिले आपण पार्शियल नी रिप्लेसमेंटचं डिस्कस करूया. तर मी जसं म्हटलं की टोटल नी रिप्लेसमेंट मध्ये काही कॉम्प्लिकेशन आहेत, म्हणजे 100 होणार. तर पार्शियल मध्ये थिअरोटिकली असं म्हटलं की 400 पैकी एका पेशंटला कॉम्प्लिकेशन होणार. फक्त पार्शियल नी रिप्लेसमेंट हे छोट्या लेडीजसाठी, म्हणजे ज्या स्त्रियांची हाईट कमी आहे त्यांच्यामध्ये आपण जनरली अवॉइड करतो, कारण त्यांच्यामध्ये पार्शियल नी रिप्लेसमेंटचे रिझल्ट चांगले येत नाही आता, म्हणजे ते आढळून आलेले असं. तर पार्शियल नी रिप्लेसमेंट जर होत असेल, म्हणजे फक्त त्याचं क्रायटेरिया, एक स्ट्रिक्ट क्रायटेरिया की आतला कप्पा जर घासला गेलेला असेल तर, गुडघ्यामध्ये जसं आपण बघितलं की 2 कप्पे असतात, तर फक्त आतला कप्पा जर घासला गेला असेल तर आपण पार्शियल नी रिप्लेसमेंट हे करतो. कारण पार्शियल नी रिप्लेसमेंट केल्यानंतर पेशंटचं ऑलमोस्ट आयुष्य 10 ते 15 वर्ष ते ठीक होऊ शकतं, आणि त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन रेट इज व्हेरी लेस. म्हणजे जर आणि चुकून काही कॉम्प्लिकेशन झालं पार्शियल नी रिप्लेसमेंट मध्ये, तर आपण तेवढा पोर्शन परत काढून टोटल नी रिप्लेसमेंट इझिली करू शकतो. हे आपण पार्शियल बघितलं, ह्या डायग्राम मध्ये बघितलं तर डाव्या बाजूला आपण पार्शियलच केलंय आणि उजव्या बाजूला आपण पूर्णचा पूर्ण गुडघा बदललेला आहे. तर काही काही पेशंट रिस्की खूप असतात, म्हणजे त्यांना फिटनेस मिळत नाही, हार्टवर लोड येतो, तर त्यांच्यामध्ये आपण जनरली पार्शियल खूप इझिली करू शकतो. एकदा एका डायग्राम मध्ये मी म्हटलं होतं की सिमेंट वापरतो आपण, तर ह्या सिमेंटचं खूप महत्व आहे की ते जे सिमेंट आहे ना ते बोनवर आपण टाकतो आणि ते बोन मधून ते रक्तामध्ये येतं आणि ते हृदयापर्यंत जातं. आणि जर हार्ट सक्षम असेल तर ते सिमेंटला आपण बायपास करू शकतो आणि पेशंटला काही कॉम्प्लिकेशन होत नाही. टोटल नी रिप्लेसमेंट मध्ये 40 ग्रॅम सिमेंट वापरलं जातं आणि पार्शियल नी रिप्लेसमेंट मध्ये सर, युअर व्हॉइस इज ब्रेकिंग. हॅलो, रिप्लेसमेंट मध्ये कॉम्प्लिकेशन रेट आहे ना ते खूप कमी आहेत. ऐकू येत आहे? नंतर दुसरा प्रश्न होता रोबोटिक आणि नॉर्मल कन्व्हेन्शनल. तर रोबोटिक नी रिप्लेसमेंट हे 2012 मध्ये युएस मध्ये आलं आणि 2013-14 पर्यंत त्यांनी रोबोटिक नी रिप्लेसमेंटला त्यांनी नाही म्हणून दिलं. युरोपमध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंटला कधी केलंच गेलं नाही. रोबोटिक म्हणजे ती चुकीची संकल्पना आहे की रोबोट एक सर्जरी करतो, तर रोबोट नाही करत, पण ते नॅव्हिगेशन जे होतं ना त्याचं थोडंसं हायर व्हर्जन आहे. त्याचा नक्कीच फायदा होतो की जर पेशंटला आधी काही फ्रॅक्चर्स वगैरे असतील, म्हणजे त्यांच्या हिप जॉईंट मध्ये फ्रॅक्चर असेल आणि अलाइनमेंट त्यांची पूर्ण बिघडली असेल, तर तेव्हा रोबोटचा फायदा होतो. पण जर पेशंट एकदम सिम्पल असेल आणि काही कॉम्प्लिकेशन नसतील त्याला, तर मग स्ट्रेट अवे आपण नॉर्मलच करायचं की ते जेणेकरून जास्त चांगले. कारण रोबोटिक मध्ये काही आपल्याला मार्किंग करावी लागते आधी, आणि ती मार्किंग करताना जर चुकीचं मार्किंग झालं तर मग पुढे पूर्ण सर्जरीमध्ये तो त्रास होतो. पण काही काही पेशंट मध्ये रोबोटिकचा ऍडव्हान्टेज खूप आहे. पण जर असेल काही कॉम्प्लेक्स नी नसेल, कॉम्प्लेक्स आम्ही म्हणतो की प्रायमरी नी रिप्लेसमेंट आणि कॉम्प्लेक्स नी रिप्लेसमेंट, जर कॉम्प्लेक्स केस नसेल तर रोबोटिकचा फायदा जास्त नाही आहे, उलट त्याचे साईड इफेक्ट जास्त प्रमाणात होऊ शकतात. येस, धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असले तर विचारू शकतात. येस. इन्फेक्शन इन नी जॉईंट, नाउ दिस इज व्हेरी डिझास्टर. म्हणजे कसं असतं की आपल्या बॉडीमध्ये सर्जरी करण्याच्या आधी तर आपण सगळं बघतोच की दात किडलेले नसतील. आपण सर्जरी करण्याच्या आधी खूप काळजी घ्यायला पाहिजे की दात किडलेले नको, काही नको. पण कितीही प्रिकॉशन घेतलं तरी अमेरिकेचं हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी हे बेस्ट हॉस्पिटल आपण पकडलेलं आहे की याच्यामध्ये पण डायबिटीस नसलेल्या पेशंटला, ब्लड प्रेशर नसलेल्या पेशंटला तिथं जर सर्जरी झाली तरी 100 पैकी एका पेशंटला इन्फेक्शन होणार.
हे वर्ल्डचा नॅचरल म्हणजे रेशिओ म्हणजे 1% इन्फेक्शन रेट हे आहेत. हे नॉन डायबेटिक आणि नॉन ब्लड प्रेशर पेशंटला आहे. हा, जे डायबिटीस असतात त्यांच्यामध्ये नक्की हे प्रमाण वाढतं. फक्त मग त्याचं एकच आहे की जर तुमची सर्जरी झाली आणि जर त्याचे आपल्याला जर त्याचे सिम्पटम्स दिसायला लागले तर इमिजिएटली तुमच्या ओरिजिनल डॉक्टरकडे जायचं आणि जर एका महिन्याच्या आतमध्ये परत एक छोटीशी सर्जरी असते की ते आपण गुडघा परत उघडतो आणि ते साफ करतो आणि ते साफ केल्यानंतर त्यांचं आपण इन्फेक्शन पासून वाचू शकतो. म्हणजे पुढचे जे डिझास्टर होणार आहे त्याच्यापासून आपण वाचू शकतो. पण कितीही काही केलं तरी 100 पैकी 1 ते 2 पेशंटला हा इन्फेक्शनचा चान्सेस आहे. त्याला आपण काहीही करू शकत नाही. पण अर्ली ट्रीटमेंट म्हणजे जर कोणाला वाटलं, डॉक्टरला वाटलं की अरे नाही हे इन्फेक्शन झालेलं आहे, तर मग ते लगेच इंटरव्हेन्शन म्हणजे विदिन 6 अवर्स त्यांनी ते सर्जरी व्हायला पाहिजे की जी केल्यावर भरपूर पेशंटला फायदा होतो. धन्यवाद सर. तुम्ही इतके छान प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केले. सर्व माहिती सविस्तरपणे समजावून सांगितली. त्यामुळं प्रेक्षकांच्या ज्या काही समस्या होत्या, प्रश्न होते, त्यांची उत्तरे त्यांना सर्वांना मिळाली आहे. तर सरांनी वेळात वेळ काढून आपल्याला मुलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी लेवा सखी घे भरारी ग्रुपतर्फे सरांचे आभार मानते. आपल्या लेवा सखी घे भरारी ग्रुपचे अध्यक्ष ॲडव्होकेट भारती धाके मॅम आणि त्यांच्या मैत्रिणींच्या सहकार्याने हा वेबिनार आयोजित केला. त्यामुळे त्यांचे आभार मानते. आणि आपल्या प्रेक्षकांनी वेळात वेळ काढून हा वेबिनार अटेंड केला. त्यामुळे मी त्यांचे पण आभार मानते. आणि आपला हा कार्यक्रम इथे संपला हे जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. खूप छान झालं सर, माहिती छान दिली. धन्यवाद. प्लेजर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद सर. थँक्यू. चलो बाय बाय. बाय. ओए mami.